फक्त एक म्हाताऱ्या माणसांची जी पिढी आहे ती संपली ना म्हणजे गावात कोण राहणार नसणार आहे. कारण की आता लोक तिकडे सगळे शिफ्ट व्हायला लागले हळूहळू. त्यामुळे गाव पण आता हरवत चाललंय. तर नमस्कार मंडळींनो, आजचं वातावरण बघा तुम्ही, किती छान वातावरण झालंय. हे गोव्यातलं वातावरण आहे. सकाळ सकाळची मॉर्निंग आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे मंडळींनो, मी आता गोव्यामध्ये आहे. तर काही ब्लॉग्स तुम्हाला आता गोव्यामधील बघायला भेटतील. पण आज आहे ना, आज मी तुमच्यासमोर एक असा विषय घेऊन आलोय ना, तो मला निदर्शनात माझ्या म्हणजे आता गावी गेल्यावर मला जाणवलं की हा व्हिडिओ एक बनवावा आणि तुमच्यासमोर ते मांडावा. तर तुम्हाला कितपर्यंत पटतंय बघा. तर पहिला विषय काय व्हायचा मंडळींनो, पहिला का नाही आता यात्रा होती म्हणजे सर्वजण बाहेरची लोक आलेली. म्हणजे नोकरी चाकरीला जे असतात ते बाहेरचे आलेले. त्याच्यानंतर काही जण व्यावसायिक असतील ते आले होते. काही जण पाहुणे मंडळी आली होती. तर मंडळींनो विषय काय झाला माहिती आहे का, की पहिला विषय काय व्हायचा, की काही गावातील जे यंग पिढी होती, यंग जनरेशन म्हणजे 10-15 वर्षापूर्वीचं बोलतोय मी, की ती काय करायची नोकरी चाकरीसाठी पण बाहेर जायची. कुठं तर पुणे, मुंबई, त्याच्यानंतर गोवा अशा ठिकाणी जायची. मग ती लोक ठराविक काळासाठी नोकरी करायची आणि नंतर इकडं परत रिटर्न आपल्या घरी यायचे. आणि त्याच्या अगोदर पण ना मंडळीनं बघा की गोव्यामध्ये भातं कापण्यासाठी वगैरे यायचे लोक. मग ठराविक काळासाठी यायचे किंवा कुठलं काहीतरी असं हमाली करण्यासाठी यायचे. आणि काय विषय व्हायचा की ते एकटाच बाहेर जाणार कामाला, पण त्याची पूर्ण फॅमिली ही गावातच असणार. मुलं बाळा म्हणा, त्याचे बायको म्हणा, किंवा आई वडील म्हणा. पण मंडळीनं आता ना हे स्वरूप पूर्णपणे बदललंय. कारण की आता जत्रेला बघा सर्वजण आलेली झाडून येतात आमच्याकडे जत्रेला. आमची जत्रा पण खूप मोठी असते आणि वर्षातनं एकदा असते. तर जत्रेला सर्वजण आलेली. पण विषय काय मंडळींनो माहित आहे का, की जत्रेला येतात, एक दिवस थांबतात आणि निघून जातात. म्हणजे कसं आहे, जत्रा व्हायच्या अगोदर पूर्ण गाव मोकळं असतंय. त्याच्यानंतर जत्रा झाल्यानंतर पूर्ण गाव मोकळं होतंय. आणि विषय काय होतंय, पहिला कसं व्हायची, की नोकरी चाकरीसाठी म्हणून लोक जायची, पण पूर्ण फॅमिली गावात असायची. आता तसं होत नाही. आता काय होतंय, पूर्ण फॅमिली घेऊन सोबत जातात. आणि आता काय झालंय मंडळींनो, लोकांनी तिकडं घरं घेतली, तर आपल्यासोबत पूर्ण फॅमिली तिकडे होऊन गेली. म्हणजे गावाची गावं आता मोकळी व्हायला लागली. पण असं का झालं असेल? तर कारण की आपल्या चंदगड तालुक्यात म्हणजे उद्योगधंद्यांचं सोडून द्या, त्याच्यानंतर नोकरीसाठी पण काही नाही आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलं घर चालवण्यासाठी बाहेर जावंच लागतं. पण आता ह्या एवढे दिवस राजकारण्यांनी म्हणा, त्याच्यानंतर म्हणा कार्यकर्त्यांनी म्हणा, आता बघा कार्यकर्ता आहे तो नेत्यांच्या मागे फिरतो. आता आमच्याच वाडीवरचं उदाहरण घ्या. निवडणूक आली की रस्त्यावरची खडी पडतंय आणि निवडणूक झाली की नंतर त्या कोण रस्त्याकडे बघतच नाही. आता पण तसाच विषय आहे. आता खडी येऊन किती झाले, भरपूर दिवस झाले. त्यामुळे आपल्या चंदगड तालुक्यात एवढं डेव्हलपमेंट झालं नाही. त्याच्यामुळे ना विषय काय होतोय, की आता लोक आहेत ना ती मुंबई, पुणे म्हणा, पहिला नोकरीसाठी जायची. आता लोक ना तिकडे गेली ती आता घरं घेऊन तिकडेच राहिली. म्हणजे आता गावच्या गाव आता खाली झालंय. फक्त एक म्हाताऱ्या माणसांची जी पिढी आहे ती संपली ना म्हणजे गावात कोण राहणार नसणार आहे. कारण की आता लोक तिकडे सगळे शिफ्ट व्हायला लागले हळूहळू. त्यामुळे गाव पण आता हरवत चाललंय. आता बघा, एखाद्या नवीन समजा कोणाला तर लग्न करायचं आहे, तर कोणाच्या घरी तरी पोरगी जरी मागायला गेली ना, तर त्यांची अपेक्षा असते काय, की पुण्यात घर आहे का, मुंबईत घर आहे का, फ्लॅट आहे का, असं तसं. म्हणजे मंडळीनं बघा आता त्यांच्या मागण्या पण वाढल्या. त्यामुळे कसा विषय होतोय, की प्रत्येक जण आता फ्लॅट घरं बिरं घ्यायलाच्या नादात लागले आणि गाव आता हरवत चाललंय. तर खरी परिस्थिती कोकणात तशी आता झाली बघा. पहिला काय व्हायचं, मुंबईला लोक जायची, राहायची आणि कालांतराने पहिला एकटाच जायला लागला, नंतर त्यांनी फॅमिली घेऊन गेला. आता कोणी यायला बघत नाहीत बघा. तर गावच्या गाव खाली झाली. काही लोकांच्या घरांना कुलपं लागली. तशी परिस्थिती आपल्या तालुक्यात होऊ नये असं मला एक वाटलं, म्हणून मी तुमच्या समोर असा व्हिडिओ मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर गाव पण टिकणं पण भरपूर गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे आता आपण म्हणतोय राजकारण. राजकारण पण भरपूर महत्वाचा विषय झाला. कारण की काय मंडळींनो, काय विषय होतोय, की हा नेता माझा, तो नेता माझा. त्यामुळे काय होतंय, गावागावात वाद होतात. ते उद्योगधंदे जर आपल्या इथं आणले असते, तर जो युवा आहे तो आज चंदगड तालुक्यातच राहिला असता. आता मंडळींनो बघा, आपल्या चंदगड तालुक्यामध्ये साधं शाळांची म्हणजे शाळेचं नियोजन नाही. त्याच्यानंतर हॉस्पिटल नाही चांगलं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये कोणत्या सोयी सुविधा नाहीत. म्हणजे ज्या माणसाला लागणाऱ्या गरजा सुद्धा देखील चंदगड तालुक्यामध्ये नाहीत. एवढी बेकार परिस्थिती आपल्या चंदगड तालुक्यात झाली.
त्यामुळे मंडळींनो बघा गाव पण हरवत चाललंय. कितपर्यंत तुम्हाला माझे विचार पटतात बघा. जर कोणाला विचार पडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय. कारण की तुमची मतं येणं गरजेचं आहे. आणि मी असं कोणावर टीका धरून बोलत नाही. कारण की आता आमच्या जत्रेत जे मला दिसलं ते बोललो. सगळी गावातली मुलं आलेली. आमच्याकडे UPL म्हणून होती क्रिकेट लीग, तर भरपूर जण आलेले. आणि जसं ते सगळं संपलं बघा, परत रिटर्न गेली. म्हणजे गाव पूर्ण मोकळं झालं. त्या एका म्हणजे 4-5 तासामध्ये 4-5 तासामध्ये पूर्ण गाव मोकळं. 4-5 तासापूर्वी भरपूर लोकं होती, भरपूर पोरं होती. जशी जत्रा झाली, नंतरला मोकळं झालं. तर गाव पण टिकणं भरपूर गरजेचं आहे. कारण की आम्ही लहानाचे मोठे त्याच गावात झालो. 10 ते 15, 20 वर्ष आपण त्या गावात राहिलो. कालांतराने त्या गावात लोक पण टिकली पाहिजे ना. त्यासाठी नवीन नवीन उद्योगधंदे आले पाहिजेत. तिथंच नोकरी करणारे लोक राहिले पाहिजेत. काहींनी शेती केली पाहिजेत. ज्यांची शेती आहे त्यांनी शेती केली पाहिजे. कारण की शेतीमध्ये पण आता काय राहिलं नाही. गवे म्हणा, जंगली हत्ती म्हणा, जंगली प्राण्यांचा वावर भरपूर वाढला. त्यामुळे शेतीमध्ये पण काय राहिलं नाही. त्यामुळे लोक पण बाहेर कामाला चालली. पण कामाला गेले तरी गावात आपल्या रिटर्न आलं पाहिजे. गाव पण हे टिकलं पाहिजे.